वारंवार एक जी टीका विरोधकांकडून केली जाते. सतत गद्दार आहे, 50 खोके एकदम ओके. त्याबद्दल काय म्हणाल? आपण नेमकं मी इथं आलो आणि तुम्ही खोक्यांबद्दल बोलला. रिकामी खोके असतील, भरलेले खोके मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्राला एवढंच माहिती आहे की 70,000 भरलेल्या खोक्यांची सध्या चर्चा ही टी व्हीवर आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे 50 खोक्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु 70,000 खोक्यांचं जे प्रकरण आहे ते त्यावेळा काँग्रेस पक्षाचे जे मुख्यमंत्री होते त्यांनीच ते प्रकरण काढलेलं होतं, हे आपल्याला सुद्धा ज्ञात आहे. आणि त्याच्यामुळे पायऱ्यावर उभं राहून घोषणा देणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी तसं ते करावं. पण त्याच्यामध्ये तुम्ही आमच्याच लोकांनासुद्धा बरोबर घेता. त्या लोकांच्याबद्दल तुम्हीच म्हणता की ही अनैसर्गिक युती आहे. मग ही अनैसर्गिक युती तुम्ही कायम का ठेवता हा प्रश्न असतो. आणि खरी गद्दारी महाराष्ट्रासाठी कधी होते की महाराष्ट्राचं राज्य आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालवतो आणि आपण तिथं शिवाजी महाराजांचं नाव वापरतो आपल्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यांचे वंशज जे असतात ज्यांच्याबद्दल आपण आदर ठेवला पाहिजे, अत्यंत पराकोटीचा आदर ठेवला पाहिजे, त्यांचा मात्र आदर कसा कमी होईल याच्यासाठी तुम्ही काम करता. त्याला खऱ्या अर्थाने गद्दार कोण याचा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे. की छत्रपतींचा वारस असलेल्या लोकांकडून तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेण्याचा प्रयत्न करता, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवता. एखादं तिकीट म्हणजे फार मोठं नाही आहे. छत्रपतींच्या नावासमोर एखादं राज्यसभेचं तिकीट हे फार मोठं नसतं, परंतु तिथं मात्र तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवत नाही आणि तुम्ही इतरांबद्दलसुद्धा वाटेल ते बोलत फिरता. मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्राबद्दल खरी गद्दारी कुठली असू शकेल तर ज्या कोविडच्या काळामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडत होती आणि त्यावेळेलासुद्धा मराठीमध्ये एक म्हण अशी असते, मी म्हण म्हणून म्हणतो ती, की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोकंसुद्धा असतात आणि मग ते लोक ही खऱ्या अर्थाने गद्दार असतात. आणि म्हणून अशी लोकं कोण होती याचा शोध झाला पाहिजे, तर महाराष्ट्रातला गद्दार कोण आहे हे समजू शकेल. म्हणून कालसुद्धा अनेक आमदारांची मागणी होती की ह्या संदर्भात चौकशी करा. दुसरा एक विषय आलेला होता तो शालेय मध्यान्ह जे भोजन दिलं जातं हे भोजन किती खराब असतं. पद्धत चुकीची आहे. 100% कोणी कोणाला मारण्याचं आम्ही कधी समर्थन करू शकत नाही, परंतु ज्या विषयावर चर्चा झाली आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या कुठलाही गरीब मनुष्य ज्याला मध्यान्ह भोजन दिलं जातं ते दर्जेदार असलं पाहिजे आणि याच्यामध्ये जर रॅकेट असतील तर ती मोडून काढली गेली पाहिजे. आणि याच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे स्पष्ट निर्देश आहेत की कधी कोणाचं समर्थन किंवा एखादी चूक झाली त्याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही, परंतु ज्या कारणासाठी हा एकंदर प्रसंग घडला ते कारण मात्र जेन्युइन आहे की गरीब लोकांना मध्यान्ह अन्न चांगलं मिळालं पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. पॅकेजबद्दल फक्त बोललं जातं. 2.5 वर्ष ही लोक सत्तेमध्ये होती, त्यावेळेला तुम्ही 6,500च्या ऐवजी 10,000 देत होता, ते तुम्हाला जास्त वाटत होते आणि आम्ही 6,500च्या ऐवजी 13,000. जिथं बागायती आहे तिथं जवळजवळ लाख रुपयापर्यंत हे अनुदान पोचतं आहे. आपण 2 एकरचं जे हे होतं त्याच्याऐवजी आपण 3 एकरची मर्यादा वाढवली. लोकांना ज्यावेळेला लक्षावधी रुपये किंवा चांगली रक्कम मिळते 20,000 25,000, ज्या ठिकाणी 6,500 मिळत होते त्याच्याऐवजी 13,000 मिळत आहेत, अशा परिस्थितीमध्ये ह्याचं कौतुक केलं पाहिजे की आपण काय केलं हे न सांगता लोकांची दिशाभूल केली पाहिजे हे ठरवावं. म्हणून मला एकच सांगायचं आहे की आमचे शेतकरी हे आम्हाला अतिशय प्रिय आहे, त्यांच्यासाठी जे जे करायला लागेल आम्ही करू. त्यांचं ज्या वेळेला आम्ही कर्ज माफ केलं त्यावेळेला जे लोक नियमित कर्ज भरतात त्यांच्यावरचे 50,000 रुपये जाहीर झालेले होते. खरं तर ही मागणी मीच त्यावेळेला आमचं राज्य होतं त्यावेळेला केलेली होती, कारण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वेळेवर कर्ज भरलं जातं, तर ती ह्या सरकारने मान्य केली. ताबडतोब ते पैसे रिलीज करण्याची आता सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे नुसते करून भागत नाहीत, तर त्यांचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी मिळायला लागतात, नावं करेक्ट असायला लागतात, कारण त्यांच्या डायरेक्ट खात्याला हे पैसे जमा होत असतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. जे काय आज पेपरमध्ये येतं आहे
त्याच्यापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं याच्यासाठी ही घोषणाबाजी चालू आहे. आणि आपण लोकांकडे दुर्लक्ष केलं, आपण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलो हे लोकांना न सांगता आणि आम्हीच BJP बरोबर जाणार होतो आणि नवीन राज्य स्थापन करणार होतो याचं उत्तरसुद्धा जे लोक देऊ शकत नाहीत ते दुसऱ्यांना गद्दार म्हणत फिरतायत. याच्यासारखं महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही. त्यांच्या पहिल्या दिवशीची रेकॉर्ड तपासा आणि आजच्या दिवशीची रेकॉर्ड तपासा. एकच रेकॉर्ड सारखी सारखी वाजवली जाते. भाषणामध्ये दुसरं काहीच नसतं. तुम्ही जर मंत्री होता तर एकाच घरातले मंत्री 2 का केले ते काय बाळासाहेबांना अपेक्षित होतं का याचं उत्तरसुद्धा दिलं केलं पाहिजे. आणि मंत्री असताना तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तरी जात होता का याचंसुद्धा उत्तर दिलं गेलं पाहिजे. आम्ही ज्याला मंत्री बनतो आमचा दिवसाचा प्रोग्राम तिथं लिहिलेला असतो जेणेकरून कुठलाही मनुष्य महाराष्ट्रातला सर्वसामान्य मनुष्य त्याला अधिकार आहे आम्हाला येऊन भेटण्याचा. जिथं तुम्ही स्वतःच्या आमदारांना भेटत नव्हता, मंत्र्यांना भेटत नव्हता आणि ते जर तुम्ही भाषणं फिरत असाल तर आम्हाला तुमच्याबद्दल किती आदर असून दे तुमचं हे रूपसुद्धा आम्हाला जनतेसमोर आणायला लागेल. कारण तुम्ही पक्षाचे अध्यक्ष असता त्यावेळेला भूमिका वेगळी असते, पक्षाची पदाधिकारी असते त्यावेळेला भूमिका वेगळी असते. परंतु ज्यावेळेला तुम्ही मंत्री होता त्यावेळेला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे असता आणि ती जबाबदारी जर तुम्ही पार पाडू शकला नसाल तर त्याचं उत्तरसुद्धा फिरत असतानाच महाराष्ट्राच्या जनतेला द्या. आणि मग बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कोण राहिलं आणि गद्दार कोण आहेत. एकतर बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार होता. गर्व से कहो हम हिंदू असं बाळासाहेब म्हणायचे आणि तुम्हाला इथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जिंदाबाद असं तिथं पायरीवर बसल्यानंतर म्हणा. तुम्हाला म्हणायचं आहे ना मग तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात ना, महाराष्ट्राचे मंत्री आहात ना, एकदा तरी घोषणा देऊन दाखवा. तुम्हाला दिल्लीतून विचारलं जाईल ह्याच्याबद्दल. आणि म्हणून ही नाटकं मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, कोणाचा कमीपणा करायचं नाही आहे. पण आमचं हिंदुत्व खरं आहे. आमचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ह्या ठिकाणी इलेक्शनच्या सामोरं गेलेलो होतो. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. ते निवडून दिलं ते भाजप आणि सेना युती म्हणून निवडून दिलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं, मराठीच्या माणसासाठी काय केलं याचासुद्धा तुम्हाला उत्तर कधीतरी जनतेसमोर द्यायला लागेल. मुंबई महापालिकेमध्ये तुमचे 88 सदस्य निवडून आले, BJPचे 84 सदस्य निवडून आले, तरी 4 वर्ष एकही पद न देता BJP तुमच्या मागे ठामपणे उभी राहिली. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेला BJPमध्ये जाण्याच्या संदर्भातल्या बोलणी चालू होती त्याला कधीतरी महापालिकेचा विषय काढला का, मराठी माणसाचा विषय काढला का, हे सगळे मुद्दे चर्चेला आले पाहिजेत. आम्ही जे बोलतो हे मनापासून बोलतो, खरं बोलतो, कोणाला काही म्हणत नाही, कोणाला काही वाईट शब्दाने बोलत नाही. परंतु जे सत्य असतं हे शेवटी सत्य असतं. बाळासाहेबांचा विचार टिकला पाहिजे. तर आमच्यासारखे आमदार बाहेर पडले, प्रसंगी आपली आमदारकी त्यांनी पणाला लावली. आम्हाला दुसऱ्या पक्षात जर जायचं असतं आम्ही कधीही जाऊ शकलो असतो, आमच्याविरुद्ध केसेस झाल्या नसत्या. परंतु त्या केसेसला तोंड देऊनसुद्धा आम्हाला सिद्ध करायचं आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराचीच होती, हिंदुत्वाचीच होती आणि त्या विचाराबरोबर आम्ही आहोत. आणि म्हणून जे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर गेलो ते मुद्दे घेऊन आम्ही जिंकलेलो होतो आणि ते सरकार आम्ही पुन्हा आणलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना जनतेने नाकारलेलं होतं ते सरकारला काय बेकायदेशीर म्हणणार. आम्ही निवडून आणलेलं होतं, आम्हाला जनतेने मतदान केलेलं होतं. तुम्हाला जनतेने नाकारलेलं होतं, काँग्रेसला नाकारलेलं होतं, राष्ट्रवादीला नाकारलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती घेऊन लोकांच्या समोर चला. जे तुम्ही केली ती जनतेशी केलेली, मी त्याला तो शब्द वापरणार नाही, पण तुम्ही अप्रामाणिकपणा जनतेशी केलेला आहे. तुम्हाला जर खरं विरोधी पक्षाचं काम करायला जनतेने निवडून दिलेलं होतं ते काम तुम्ही करायला पाहिजे होतं. आजसुद्धा तुम्ही ते काम करा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. सर रायगडमध्ये एक मोठी बातमी घोषणा कोणी करावी अशी तुमची अपेक्षा आहे, कोणाला तुम्ही आव्हान देताय करून दाखवा घोषणाबाजी कोणी करावी. अहो जे लोक म्हणतात ना की हे अनैसर्गिक युती आहे त्यांनी एकदा तरी म्हणून दाखवावं. एकतर त्यांनी सांगावं की ही अनैसर्गिक युती आहे, नाहीतर त्यांनी ही घोषणा करून दाखवावी की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. हिंदू हृदय सम्राट म्हणण्यामध्ये काही चूक नाही आहे. हिंदुस्थानचे आहेत ना, ते लोकांच्या मनामधलं नेतृत्व आहे ना. एकदा म्हणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, म्हणायला काय हरकत आहे. त्यांच्या पक्षाच्या याच्यावर तुम्ही राज्य केलं ना महाराष्ट्रावर, 2.5 वर्ष का केलं ना. एकदा घोषणा तर द्या, आम्हाला सुद्धा बघू द्या. अहो ज्या पक्षाने सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणायला नकार दिला त्या पक्षांनी घोषणा करून दाखवावी. मग दिल्लीतून त्यांना काय होतं ते त्यांना कळेल आणि त्याच्यामुळेच
नाना तर तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणूक लढा, निवडून आणि पुन्हा मग तुम्ही अहो त्यांच्या गटात. ते हिंदुत्वापासून लांब गेले, त्यांनी राजीनामा दिला का? त्यांना उलटं असं आहे की त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये 2-2 MLC लागतात परत निवडून येण्यासाठी. आम्हाला अशी गरज नसते. मी 3 वेळा निवडून आलेलो आहे, ते एकदाच निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे 2-2 MLC बरोबर घ्यायचे, महापौर बरोबर घ्यायचा आणि हा माझा मतदारसंघ आहे असं आम्ही कधी करत बसत नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी काम करतो, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतो आणि पर्यटन खात्यामध्ये किती जोर आहे हे मी दाखवून देईन. लोढासाहेब त्याचे मंत्री आहेत, परंतु मला जे नॉलेज आहे पर्यटनामधून मी दाखवून देईन की 2.5 वर्ष महाराष्ट्राची फुकट गेलेली आहे. पर्यटनामधून सगळ्यात मोठा रोजगार निर्माण होतो, तो रोजगार तुम्ही फुकट घालवलेला आहे हे सिद्ध करून दाखवेन. कारण काम केलं पाहिजे, बोलून चालत नाही, काम करायला लागतं. आम्ही दिवसरात्र काम करतो. मला डिपार्टमेंट दिलं, अनेक वेळेला सांगतं की नाराज आहे. नाराज कशाला असणार? महाराष्ट्राचा एकंदर पगार हा 1,40,000 कोटी रुपये होतो आणि त्याच्यापैकी 60,000 कोटीचा पगार हा एकट्या माझ्या डिपार्टमेंटचा आहे. एवढं मोठं डिपार्टमेंट आहे ते. मी नाराज का होणार? परंतु माझं जे काय एक्सपर्टाईज आहे, माझ्या कोकणाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून माझी लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये इतर कुठलं डिपार्टमेंट असतं तर मला अधिक सोयीचं झालं. तर एवढंच मी बोललो. ह्याचं कारणसुद्धा वेगळं आहे की ज्यावेळेला मी शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला माझ्या जिल्ह्यासाठी काहीतरी मी केलं पाहिजे, परंतु माझ्या जिल्ह्याचा मुळातच निकाल हा 99.40% आहे, जो भारतातला हायेस्ट आहे. एवढा निकाल भारतामध्ये कोणाचाही नाही आहे आणि मग त्या जिल्ह्याचा मी सुपुत्र आहे किंवा सदस्य आहे, कार्यकर्ता आहे, तर मला वाटणार की जे माझ्याकडे नाही आहे त्याच्यासाठी काहीतरी करायची संधी मिळावी. याच्या पलीकडे नाराजी बिराजी कोणाच्या एकाच्याही मनामध्ये नाही. आम्ही ज्यावेळेला आसाममध्ये होतो त्यावेळेला तुम्ही हे म्हणायचंच ना, आज 15 लोक परत येणार, 10 लोक परत येणार. एकही मनुष्य परत आला नाही, उलटा एक सदस्य कमी झाला. आणि आम्ही एकदा काम करायला सुरू झालं तर ते उरलेले 15 आहेत ना, ते सुद्धा शिल्लक दिसणार नाहीत. एवढं मी तुम्हाला नक्की सर, सांगतो. कोकणातून मोठी बातमी येते. कोकणात रायगडमध्ये एका बोटीमध्ये AK-47 सापडलेली आहे. बोटीमध्ये कोणी नव्हतं आणि तिथे आता कर्फ्यू लावण्याची परिस्थिती आली आहे. कसं बघताय का? एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला अत्यंत वेगवान अशा बोटी घेण्याचा एक मी प्रस्ताव तयार केला होता आणि त्याच्यासाठी 50 कोटी रुपये दिलेले होते. याच्यामधली ह्या बोटींसाठी आवश्यकताच अशी आहे की एकतर सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि मच्छीमारांच्या ह्याच्यावर जे अतिक्रमण होतं बाहेरच्या राज्यांच्या, दोन्ही हे बघितलं गेलं असतं. मी आतासुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन आणि ह्या वेगवान बोटी लवकरात लवकर कशा येतील याच्या संदर्भात. कारण आपल्या ज्या बोटी असतात ज्या आपल्या किनाऱ्याच्या संरक्षणासाठी आहेत त्या छोट्या बोटी असतात, एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांना वेग नसतो आणि त्याच्यामुळे ही जी स्कीम होती ती लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे तर आपले किनारे सुरक्षित राहतील असं मला स्वतःला वाटतं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा किती महत्त्वाचा आणि किती गंभीर मुद्दा वाटतो. मला एवढंच सांगायचं आहे की मी ज्या वेळेला साधा आमदार होतो त्यावेळेलासुद्धा गृहमंत्र्यांच्याकडे या संदर्भात 3 वेळा मीटिंग लावलेली होती की आपली किनारा सुरक्षा ही महत्त्वाची आहे. या बोटी तुम्ही ताबडतोब घेऊन या. या बोटीवर पूर्ण म्हणजे वेपन घेतलेले पोलीस असणार आहेत, ते चालवण्याची वेगळी यंत्रणा असणार आहे आणि 7-7 दिवस या बोटी ह्याच्यामध्ये राहू शकतात समुद्रामध्ये. अशा सिक्युरिटीची आपल्याला गरज आहे आणि माझी खात्री आता होम डिपार्टमेंट उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहेत. ते तातडीने जी पहिली बोट जी आहे ती ताब्यात घेतील. ती पहिली बोट ताबडतोब वापरामध्ये येऊ शकेल आणि उरलेल्या ज्या 4-5 बोटी आहेत लवकरात लवकर आल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये आणि आपली किनारपट्टी सुरक्षित झाली पाहिजे. पर्यटनासाठी महत्त्वाचं काम करेल. समुद्र किनारे जे आहेत ते पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तिकडेच असुरक्षित असते, तर कसं बघता या? नाही, सुरक्षता असलीच पाहिजे, परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी ह्या समुद्रामध्ये घडलेली घटना आहे आणि त्याच्यासाठी बोटीज लागतात. किनाऱ्यावरची जी सुरक्षा आहे याच्यासाठी मी त्या खात्याचा मंत्री असताना आम्ही 4 व्हील ड्राईव्ह दिलेले आहेत. त्या समुद्रकिनाऱ्यावरून धावू शकतात आणि त्या याला प्रतिबंध करू शकतात आणि ती यंत्रणासुद्धा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे आपण सांगितलेला मुद्दा योग्य आहे आणि आम्ही याच्यासाठी पर्यटन पोलीससुद्धा ही वेगळी संकल्पना महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे. ती राबवल्यानंतर या किनारपट्टीची सुद्धा सुरक्षितेची काळजी आपल्याकडे सुरक्षा दल केंद्र शासनाचं असतं, ज्याला आपण कोस्टल सिक्युरिटी म्हणतो. याच्या व्यतिरिक्त आपली सिक्युरिटी ज्याला आपण आणि प्लस आपल्या किनारपट्ट्यावरची सिक्युरिटी, एवढं मिळून महाराष्ट्र सुरक्षित राहील असं मला वाटतं. म्हटलेलं आहे फडणवीस यांच्यावर टीका करत असताना की फडणवीस ब्राह्मण आहेत त्यामुळेच ते उच्च पदावर आहेत. कोणी म्हटलेलं? धानोरकर काँग्रेसचे. हे बघा, कोणाच्या जातीवर त्यांचं
कर्तृत्व अवलंबून नसतं. कर्तृत्व हे तुम्ही किती काम करता याच्यावर अवलंबून असतं आणि आमचे उपमुख्यमंत्री अत्यंत कर्तृत्ववान आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जे स्टेटमेंट काढलं आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं नाही आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत, परंतु मला त्यांना सांगायचं आहे की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणाची जात काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हथियार मिलने की खबर है सर, क्या कुछ जानकारी आई है? जी देखिए, ये हमारी जो कोस्ट लाइन है उसकी सिक्योरिटी बहुत इम्पॉर्टेंट है. इसीलिए मैं जब इस डिपार्टमेंट का राज्य मंत्री था तो मैंने इसके लिए एक स्पेशल फंड सैंक्शन किया था, जहाँ पे 6 बहुत ही स्पीड वाली बोट आने वाली थी जो 7-7 दिन तक समुद्र में रह सकती है. उसमें पूरा पुलिस फोर्स वेल इक्विप्ड, जिसके पास पूरे वेपन्स रहेंगे, वो उसको देखने वाले थे. लेकिन बीच में 2.5 साल में इस डिपार्टमेंट को मैंने 3 बार होम मिनिस्टर साहब से मुलाकात की थी, उनको इसके बारे में रिमाइंड किया था. फिर भी अभी तक ये बोट आई हुई नहीं है. तो जल्दी से जल्दी आनी चाहिए और हमारे जो किनारे हैं वो सिक्योर्ड होने चाहिए. आप पर्यटन मंत्री हैं, आपको नहीं लगता है कि रिपोर्ट वगैरह मंगाई गई है, जानकारी ली जा रही है? हाँ, जानकारी ली जा रही है, सतर्क किया गया? बिल्कुल सतर्कता तो होनी चाहिए. ये तो कोऑर्डिनेशन रहता है सेंट्रल एजेंसीज और स्टेट एजेंसीज की. पूरे तरह से सब यंत्रणा सक्रिय हो गई है और जो भी इस बोट से आए हुए होंगे उसको जल्दी ही कैप्चर किया जाएगा. आप पर्यावरण मंत्री और मिल पाई है सर, क्या कुछ अभी तक पता चला है? नहीं, ये मुझे मालूम नहीं रहेगा क्योंकि ये इन्वेस्टिगेशन का पार्ट है, तो पुलिस ही इसके बारे में कुछ बोल सकती है. आप पर्यावरण मंत्री हैं, नहीं लगता कि समुद्री सुरक्षा काफ़ी अहम जरूरी है? क्योंकि इससे पहले भी देखा है तो मुंबई में आतंकी आते हैं समुद्र के रास्ते से आते हैं. मैंने पहले भी बोला है, इसके लिए मैंने स्पेशल प्रोविज़न की थी. वो बोट अभी तक आई नहीं है. इसके बारे में जब 2.5 साल का इनका कार्यकाल था, मैं कम से कम 3-4 बार गृह मंत्री साहब को मिल चुका था, फिर भी ये बोट्स नहीं ली गई और इसकी वजह से इस परिस्थिति को हम सामना कर रहे हैं. और क्या पुरानी सरकार पर आरोप लगा रहे हैं कि उनकी तरफ से ये स्टेप्स नहीं लिए गए? स्टेप्स तो लेने ही चाहिए. जब हमने इसके लिए पैसा दिया था तो अगर वो बोट आ जाती तो इस बोट को वो कैप्चर कर सकते थे. लेकिन मुझे उन पर कुछ आरोप नहीं करना है. मेरा इतना ही कहना है कि होम बहुत ही सेंसिटिव डिपार्टमेंट होता है. इसके बारे में जो भी कार्रवाई होती है वो तुरंत होनी चाहिए. आपके पास फंड्स थे, आपके पास स्कीम थी, फिर भी आपने ये जो बोट थी, ये जो नौकाएं थी, आपने नहीं खरीदी. तो इसके बारे में मैं किसी पे इल्ज़ाम नहीं लगा रहा हूँ. मैं ये कह रहा हूँ कि मैंने 4-5 बार पहले जो देशमुख साहब थे उनको रिमाइंड किया था, दिलीप वळसे पाटिल साहब को रिमाइंड किया था. तो अगर वो बोट आ जाती तो इसमें हम लोग और ज़्यादा कार्रवाई कर सकते हैं. फंड एलोकेशन को लेकर ये बोला जा रहा है कि इस बार बीजेपी को ज़्यादा मिले हैं विभागों के जो सप्लीमेंट्री डिमांड थी उसमें आपको कम मिले, तो फिर फायदा क्या हुआ हो? ऐसे नहीं, ये बिल्कुल ये है. जब शिवसेना थी तो हमको 15% मिला था. हमारी सदस्यों की संख्या है 50 अपक्ष मिलके, और बीजेपी की सदस्य संख्या 120. इस हिसाब से देखा जाए तो उनको 75 और हमको 25 मिलना था. फिर भी हमको मिल गया 40, उनको मिल गया 60. लेकिन ये डिपार्टमेंट के फंड्स की एलोकेशन है. हर एक कॉन्स्टिट्यूशन में वो पैसा जाएगा, वो बीजेपी की तरफ से भी जाएगा और शिवसेना की तरफ से भी जाएगा. हम लोग इकट्ठा है, हम इकट्ठा काम करेंगे, महाराष्ट्र के जनता के लिए काम करेंगे और आप आगे चल के इसका रिजल्ट भी देख लेंगे. सरकार दहीहंडी को बड़े पैमाने पर मना रही है, कह रही है कि भ्रष्टाचार का हंडी फोड़ेंगे, कई सारी सहूलियतें दी है, लेकिन ये कह रहे हैं कि उसको इलेक्शन से जोड़कर देख रहे हैं. कह रहे हैं कि ये जो है इलेक्शन चुनाव सामने इसलिए कर रहे हैं, उसको साहसी जेल का दर्जा दे रहे हैं उसको. नहीं, देखिए, मैं आज एग्जाम्पल देता हूँ. ये जो सरकार है वो हर कोई सेक्टर हो, उसके बारे में 2.5 साल तक इन्होंने कुछ नहीं किया. जब इनको नोटिस आ गई गवर्नर साहब की कि आपको आपका बहुमत सिद्ध करना है, तो अपना राजीनामा देने से पहले, अपना रेजिग्नेशन देने से पहले इन्होंने कम से कम 170 फाइल्स पे साइन की है. तो जाहिर है कि ये सिर्फ लोगों को दिखाने के लिए हुआ था, क्योंकि जो भी गवर्नमेंट जाता है उसके जो डिसीजन होते हैं उसका रिव्यू किया जाता है. तो ये 19 को राजीनामा दे और 19 को ही फाइल पे साइन कर रहे हैं.
ऐसा कभी हो सकता है दही क्या? हंडी जो बड़े पैमाने पर नहीं, ये कर सकते हैं, हम नहीं करते ऐसा, ये करते हैं। 2.5 साल में कुछ काम नहीं किया। लास्ट के 1 महीने में जब पता चला कि हमारी सत्ता जा रही है तो उनको औरंगाबाद की याद आ गई है, संभाजी नगर की याद आ गई। आपकी सरकार ने दही हंडी को साहसी खेल का दर्जा दे रही है, उसको सुरक्षा कवच दे रही है, तो उसको लेकर कह रहे हैं कि राजनीति कर रहे हैं। मतलब दही हंडी हम को क्यों राजनीति करेंगे? देखिए, दही हंडी में जो आदमी नीचे गिर जाता है वो अपाहिज बन जाता है, और उसको अगर 10 लाख रुपया मिलता है इंश्योरेंस का, और उसका अगर प्रीमियम सरकार भरती है, तो आज तक आपने ये क्यों नहीं किया? आपको ये तो महाराष्ट्र का कल्चर है, महाराष्ट्र की दही हंडी है, तो इसके बारे में महाराष्ट्र की सरकार को ही सोचना चाहिए। वो सरकार ने किया, और एक वहाँ पे जो भी ऐसे और उनकी ज़िंदगी खतरे में आती थी, उनको एक हाथ देने का काम, उनको प्रोटेक्ट करने का काम ये महाराष्ट्र शासन ने किया है। अभी तक विधान परिषद से इस्तीफा नहीं दिया है, उसको लेकर सवाल उठ रहे हैं कि उन्होंने कहा था हाँ नहीं, विधान बोलिए। परिषद को लेकर इस्तीफा नहीं दिया अभी तक उन्होंने। देखिए, मैंने ऐसे डिक्लेयर किया है। दूसरी एक बात एक सामने हिंदी होऊ देना, एक सवाल है। नहीं, किती विचार त्यांना विचारले ना मराठी। देखिए, मैं मराठी भाषा का भी मंत्री हूँ, तो मराठी को न्याय नहीं दूंगा, ये कैसे चलेगा? आपकी सवाल है केसर साहब, हिंदी में आपकी सवाल है केसर नहीं नहीं, अभी तो मराठी भाषा को न्याय देना। मैं मराठी भाषा का मंत्री हूँ, मैं मराठी भाषा का मंत्री हूँ, न्याय तो देना पड़ेगा विचार विचार। सत्ताधारी आले की ते 50 खोके एकदम ओके अशी घोषणा देत आहेत. या 50 खोके किती जाणायचे माहिती करून एक असं आहे की त्यांना खोक्याची सवय झालेली आहे, आणि आता खोके मिळणार नाहीत म्हणून ते नाराज झालेले आहेत. आमचा खोक्याशी काही संबंध नसतो, आमच्या तत्वाशी संबंध असतो. मी जाहीर वेळा सांगितलं होतं, येऊन चेक करा, आमची हॉटेलं चेक करा, घरं चेक करा, कुठे 5 रुपये 5-50 हजार मिळाले तर कुठेतरी यांचीच लोकं अशी आहेत की कुठेतरी 10 लाखाचं आपलंच पाकिट करायचं आणि त्याच्यावर आपणच कोणाचं तरी नाव लिहायचं. ही पद्धत आमच्याकडे नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून ते जे पाकिट मिळालं ना एका व्यक्तीकडे, त्याच्यावरचं हस्ताक्षरसुद्धा चेक करा, त्यांच्याचपैकी कोणाचं तरी तुम्हाला आढळून येईल. सरकारची एक प्रश्न, आपण हर घर तिरंगा योजना जी राबवली गेली केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारने देखील ती अवलंबली, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पॉलिस्टरचे तिरंगे बनवण्यासाठी परवानगी दिली, जरा नियम बदलले, आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं पॉलिस्टरवरती देखील टॅक्स जो होता तो माफ केला. आणि एक रिपोर्ट असा येतो हिंदुस्तान टाइम्सचा की रिलायन्स कंपनी जी आहे ही सगळ्यात मोठी पॉलिस्टर मेकर झालेली इंडियातली. तर नेमकी योजना कोणासाठी राबवली? नाही, गोष्ट एक आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण नेहमी खादीचे झेंडे वापरतो, परंतु खादीचे झेंडे तेवढे तयार करायला सुद्धा वेळेची मर्यादा असते.